दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना दा रोज वकिलीचं देणार नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोसच्या या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आलेले आहोत देवनार गाव गोवंडी पूर्व इथे आणि इथल्या दोघींना भेटणार आहोत. सुनबाई आहेत सीमा पाटील आणि सासूबाई आहेत नलिनी पाटील. माझी सून कोलबी सारखे एकदम प्रेम, माझ्या सासूबाई पापलेट सारख्या एकदम भारी. प्रेमाने बोलले तर सुना आमच्या डोक्यावर बसली. प्रेमाने सांगून तर बघा कशा सुना डोक्यावर बसतील. सुनांचं काम एकदम हल्लो हल्लो. हल्लू करतो म्हणून काय झालं, पण सगळं करतो तर व्यवस्थित ना. समुद्राचा राजा कोली, पैठणीची राणी सासूबाई. दर्यावर नाव कोळ्यांचं आणि पैठणीवर नाव फक्त सुनेचं. गोवंडीत माझ्या मते आपण पहिल्यांदा आलेले आहोत, तेव्हा आता चला मजा करूया आणि सुरुवात करूया आनंदाला. बाबा बरं, आता दोघींपैकी मला बघायचंय कोण उखाणा घेणार. पटकन एक अक्षर देतो. अक्षर आहे गोवंडीतलं घर. गणपतीच्या देवळात फुलवाते वाकून सचिनरावांचं नाव घेते तर होम मिनिस्टर यांचं मान राखून. अरे वा, ही लक्ष्मी तुम्हाला आणि ही लक्ष्मी तुम्हाला. चला ओळख करून द्या सगळ्यांची तुम्ही. सासूबाई नमस्कार. सासूबाई हे मिस्टर, नमस्कार. हे सासरे नमस्कार. ही जाऊबाई, ते मागे दीर आहेत, नमस्कार. ते मामा वगैरे, ते मामा मागे आहेत, हे आई, बाकी मित्र परिवार. आता या खेळामध्ये दोन गट होणार आहेत. सुनबाई आणि त्यांच्याबरोबर असणार सासरे बुवा आणि त्याचबरोबर सासूबाई आणि त्यांच्याबरोबर असणार मुलगा. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? देवनार गावात. तुमचं बालपण कुठलं? गोवंडी. गोवंडीला. मला सांगा, एकमेकांना तुम्ही कधी बघितलं तेव्हा? ते मार्केटला असताना विकायला, मासे विकायला जायचे. या आणि तुम्ही काय करायला जायचं? तिकडे बघायला गेलो मी आणि मग लगेच होकार कळवला? हा, त्यांना सांगितलं मी मुलगी मला पसंत आहे, तिला पसंत पडलं की नाही मी ते विचारा. थांबा, काय झालं तेव्हा? मी मच्छी विकायला बसलेलो हा. आणि मग आमच्या आई वडिलांनी लग्न ठरवलं. मग आता मला बोलले आई बघा तुला बघायला कधीतरी बघायला येईल बाजारामध्ये. हा. मग मी बाजारामध्ये मच्छी विकतो. बाई कधी बघून गेले ते का मला माहिती नाही. माहिती काय माहिती नाही. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आले तेव्हा मला बोलतात मच्छीचा वाटा कसा, आणि वाटा दिला आणि तेव्हापासून वाट तेव्हा लागली. बोल काय हो? वाटायला लावली. आनंदाची आनंद बरं, आता मला सांगा, तुमचं कधी जमलं? ते आमचे मामांचे मित्र होते ना, त्यांच्या आईने त्यांचा फोटो आणलेला दाखवायला. फोटो आणलेला? हा, तुम्ही बघितला तो? हा फोटो बघितला आणि मग लगेच होकार दिला? नाही, बारसेच्या दिवशी यांना आमंत्रण दिलं होतं. हा. तेव्हा आता बारसा? बारसं म्हणजे मामाच्या मुलीचा बारसा. ठीक आहे. हा, मामाच्या मुलीचं. हा, तेव्हा बघणं वगैरे झालं. हा, आणि मग हे आल्या आणि बघितलं. तुम्ही पण तेव्हाच बघितलं? हो हा. आणि मग दोघांचा होकार झाला हो. लगेच. कसं मग काय, म्हणजे तुम्ही क्रिकेट वगैरे खेळता काय? आमच्या एकविरा आईच्या नावानेच क्रिकेटची टीम आहे, एकविरा क्रिकेट. कारण घरातल्या माणसांची तिन्ही उंची नाही तिन्ही- तेवढी मोठमोठ्या ट्रॉफी आहेत घरात. तुम्ही यांची मॅच बघितली कधी? नाही कधी गेला नाही? नाही. आणि बरं झालं नाही जात, पहिल्याच बॉलवर विकेट जाईल. बरं, ठीक आहे. सासूबाई आणि सुनबाई दोघी एकमेकांच्या समोर आहेत, तेव्हा मला तुम्हाला विचारायचं आहे, सासूबाई कसा आहे स्वभाव? स्वभाव चांगला. सुनेचा स्वभाव काय? म्हणजे मुलगी सर मुलगीसारखी आहे. आणि सासूबाईंचा? छान. आईसारखी. आईसारखे आहेत, सगळं सांभाळून घेतात, समजून सांगतात. वा वा वा, सगळं त्याच करतात? सगळं त्याच करतात, सांगतात वगैरे व्यवस्थित. बरं बरं. समजा फोन आहे, घ्या.
आणि आता सासूबाईंकडे फोन नाही, जरा फोन द्या. असं पकडायचा. थांबा. समजा तुम्हाला माहेरी जायचंय आणि माहेरी जाण्यासाठी सासूबाईंची परवानगी घ्यायची, तर कसं फोनवरनं द्या? हॅलो मम्मी, मी जरा घरी जाते. द्यायची नाही, माहेरी जायचंच नाही. असं कसं? मी जाते ना, जाऊन लगेच येते संध्याकाळी. तू गेल्याच्या नंतर घरात कोण करणार? पण मी करून जाते ना. करून जाशील तेवढ्या पुरती जाशील, नंतर कोण करणार? मग तेव्हापर्यंत येते मी. मग तुला जायचं आहे ना, मग एक काम कर, तुझ्या माहेरीच राहा, परत काही येऊ नको. इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद डायल करिए. द्या बाबा फोन. तुम्ही माहेरी जाऊ नका, तुम्ही परवानगी देऊ नका, मी माहेरच्याला तिकडे घेऊन येतो पाहिजे तर. बरं, मला आता तुम्हाला विचारायचंय. तुम्हाला आधी मला सांगा, ते काय आहे? मांदेली. मांदेली. हे बोंबील. बोंबील. हे पापलेट. हे कोलबी. बैकारदी. कर्दी. हे जावला. ती सुकट बोलतात बारे. ती मोदकं असतात. मोदकं. आता मला तुम्हाला विचारायचंय की यापैकी यांचा स्वभाव साधारण कुठल्या माशासारखा आहे? पापलेट. पापलेट सारखा म्हणजे का? पापलेट मला नेहमी देते ते बनवून, म्हणून मला पापलेट आवडतं. पापलेट आवडतं मला. पापलेट आवडतं म्हणून स्वभाव पापलेट सारखा. चला हा पापलेट खाली घ्या. बरं, आता तुम्ही सांगा, तुम्हाला विचारतो, मिस्टरांचा स्वभाव ह्याच्यातल्या कुठल्या माशासारखा? बोंबील सारखा. का? कारण ते वरून जरी असे दिसले तरी आतून खूप नरम आहेत आणि समजून वगैरे सांगतात. बरं, पण सुक्या बोंबलासारखे नाहीत ना? नाही नाही. झाला. आता तुम्ही सांगा, यातली सुनबाई कशासारखी आहे? जे मेन मासा आहे तो तुम्ही खालीच ठेवलेला आहे. पापलेट. पापलेट. का? एकदम नाजूक स्वभाव. नाजूक स्वभाव, पापलेट सारखा. पापलेट सारखा. अरे वा, काय तुम्हाला पापलेट म्हणाले? बरं, आणि बाबा? बाबांचा ते मांदेले आहेत ना, का? काटेरी स्वभाव आहे, एकदम तापट स्वभाव. तापट स्वभाव आहे. बरं ठीक आहे, मांदेली झाली, बोंबील झालं, तुमची तर गेलेली आहे संधी. बरं, तुम्ही सांगितलं नाही सासूबाईंचा स्वभाव कसा आहे? तो सासूबाईंचा स्वभाव पापलेट सारखा आहे. पापलेट सारखा. हा. बरं ठीक आहे. आता तुम्ही सांगा, ह्या प्रत्येकाचे स्वभाव. कोलबी. हा, बर. आणि हे त्यांना पापलेटच आवडतं, नेहमी पापलेटच पाहिजे. बर. आणि मुलगा? मुलगा म्हणजे काय, बोंबील जास्ती करून खातो. त्याला म्हणजे काय जास्ती काट्यांची मच्छी नको आहे. मी काही प्रश्न विचारतो आधी. सासू गट आणि सून गट या दोन्ही गटांना मला बघायचंय की कुठला गट यामध्ये आघाडी घेणार आहे. हा, पहिला प्रश्न तुम्हाला, सासूबाईंचं आवडतं गाणं कुठलं? एकविरा देवीचं. कुठलं? एकविराई डोंगरावरी. असं काय? कुठलं? एकविराई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्यानवर. चला, एक गुण तुम्हाला मिळाला. यानंतर पुढचा प्रश्न आहे सासूबाईंना. सासूबाई मला सांगा, सूनबाईला तुमच्या मुलाने कोणता सिनेमा दाखवला? सुनेला पिक्चर दाखवला मुलाने तुमच्या नकळत? शादी करोगी. तुम्हाला विचारलं होतं का? मला माझ्याकडे बघितलं म्हणून विचार. चला, हा गुण गेला, कारण हा प्रश्न सासूबाईंसाठी होता, याचं उत्तर मुलाने दिलं. आता पुढचा प्रश्न सूनबाईंसाठी. मला सांगा, सासूबाईंना खायला आवडणारा मासा कुठला? पापलेट. चुक. कुठला सांगा? मासा म्हणजे रावस. रावस. कळलं का? त्यामुळे हा गुण गेला तुमचा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न आहे, सुनबाईंना तुमचा मुलगा प्रेमानं एक हाक मारतो, ती काय? आता तिला अजूनपर्यंत नावाने हाकच नाही मारली. नाही, पण एक त्यांचं म्हणजे हे बोलतच असतो, नावाने हाक मारतच. मी बोललो काय रे, तू नावाने हाक मारत, तुला ना पप्पा नावाने हाक मारत, मी कशाला माझ्या बायकोला नावाने हाक मारू? असं करत. पण ते गुण गेला ना आता. त्यांनी सांगायला पाहिजे होतं. काय हाक मारतो माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? नाही. मारा हाक. सेटिंग. सेटिंग. हो, तुम्हाला सेटिंग म्हणतात. हो. आम्ही घरात या सेटिंग करत असतात दिवसभर म्हणून, सासू सासरे सगळ्यांना बाहेर. तर हा गुण सुद्धा गेलेला आहे. आता मला सासरे भाऊंना प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या पत्नीचा कोणता गुण सुनबाईंना आवडतो? ती सगळ्यांना प्रेमाने जवळ करते. प्रेमाने जवळ करते, त्यामुळे अभिनंदन, हा गुण मिळाला. तिथे 2 झालेले आहेत. आणि आता पुढचा प्रश्न आलेला आहे तो मुलाकडे.
आता तुम्ही उत्तर द्यायचंय. तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुमच्या पत्नीला मुंबईतलं फिरायला जायला आवडणारं ठिकाण. जुहू चौपाटी. अभिनंदन. 1 गुण त्यांना मिळाला. त्यामुळे आता 2 आणि 1 ही गुणसंख्या झालेली आहे. यानंतर आपण संपूर्ण कुटुंबाला भेटणार आहोत. आता संपूर्ण परिवार इकडे सज्ज आहे. कसे चेहरे बघताना त्यांचे कसे गंभीर झालेले आहेत, कारण त्यांना टेन्शन आलेलं दिसतंय. एक विषय आणि त्या विषयावरून आता प्रत्येकीची मतं आपण ऐकणार आहोत. प्रत्येकीने आपापली मतं मांडायची आहेत. हा, आणि विषय आहे चर्चेचा आजचा, सासूबाईंनी सुनांशी नेहमी प्रेमानेच बोलावं का? त्यांच्याशी प्रेमाने बोलले तर आमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटत राहतील. प्रेमाने जर बोलल्या तर जिथे एक काम होते तिथे 2 कामं सुद्धा करू शकतो. थोडंफार कडकपणा तर असावा. नाही, पण सुनेशी प्रेमाने बोलावं का? थोडंफार म्हणजे बोलावं, थोडासा पण देखील कडकपणा हवाच. त्यांचा सुकलेला बोंबील झाला. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? नाही, माझं मत आहे माझ्या मिसेसने त्यांना प्रेमानेच वागवावं असं मत आहे. मत आहे माझं मत. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे त्यांचं म्हणणं. हो का? जर ती जर चांगली वागत असेल तर आपल्याला चांगलं वागायला काय हरकत आहे? आणि नाही वागली तर? नाही वागलं ती मग आपण तिच्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या. अरे घर आहे की पाटावरवण त्याचा कारखाना आहे, पण जो येतोय तो नुसता मिऱ्या वाटतोय. तुमचं काय म्हणणं आहे? सासूबाईंनी प्रेमाने वागलं पाहिजे का? हा, वागल्या पाहिजे. तुमच्या सासूबाई कुठे? घरालाच आहे, घरात दबदब आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हो, सासूनी प्रेमानेच वागायला पाहिजे. भली सून चुकली असेल तरी तिला समजून प्रेमाने सांगायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? आता काय प्रेमाने वागायला मी सांगितलं ना का आमच्या मिऱ्या वाटत राहतील या सुना. म्हणून वागायचं नाही. म्हणून प्रेमाने नाही वागायचं, पण तेवढ्या पुरती. हा, परत 10 मिनिटांनी परत परत घ्यायचं पाटा. आता या चर्चेवरून सगळ्यांनी आपली मतं जाहीरपणे मांडली. सासूबाईंचंही म्हणणं आहे की थोडंसं प्रेम करायला पाहिजे, पण त्याचबरोबर जास्त जर प्रेम करायला गेलो ना, जर नेहमीच प्रेमाने वागायला गेलं तर सुना या मिऱ्या वाटतील, असं त्यांचं म्हणणं आहे. पण यांचं म्हणणं नाही, असं मनसोक्त प्रेम केलं पाहिजे. म्हणजे मग सुनांना सुद्धा घराकडे बघताना, घरातली कामं करताना एक वेगळा उत्साह निर्माण होईल. ही झाली या दोघींची मतं. प्रत्येकीची मतं काही असू शकतात, पण आता आपापलं मत या दिलेल्या कागदावरती नोंदवायचं आहे. ज्यांना सासूबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सासू लिहायचं, ज्यांना सूनबाईचं बरोबर वाटतं त्यांनी सूनबाई लिहायचं. हे मुलाचं मत आहे, हे मी माझ्याकडे ठेवतो. सासरेबावांचं मत इथे ठेवतो खाली. आता एकीकडे सासू गट आहे तर दुसरीकडे सून गट आहे. पण आता मी प्रश्न विचारल्यानंतर ज्यांना जसं ते उत्तर द्यायचं आहे तसं ते देऊ शकतात. हा, चला, पहिला प्रश्न आहे माझा. या दोघींपैकी कुणाच्या जाळ्यात जास्त मासळी गावेल किंवा मासळी मिळेल? चला, सगळ्यांनी आपापली मतं दिलेली आहेत. 1 2 3 4 5 6 जण म्हणतायत सासू आणि 4 जणांचं म्हणणं आहे सून. तुमच्या बाजूला बसलेलं चिरंजीवाचं मत कोणाला आहे बघितलं? चला, अशा तऱ्हेने हा गुण सासूबाईंना मिळाला, 1 गुण. पुढचा प्रश्न आहे, या दोघींपैकी कुणाच्या आवाजामध्ये संसारात आलेलं वादळ परतवून लावण्याची शक्ती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 जण म्हणतायत सासू, एकीच म्हणणं आहे सून. वादळ तुमच्याकडे बघून मुंबईच्या किनाऱ्यापर्यंत पण नाही यायचं. चला, हा गुण पण सासूबाईंना मिळाला. या दोघींपैकी देवमासा कोण? चला, 1 2 3 4 5 6 जण म्हणतायत सून आणि 1 2 3 म्हणतायत सासू. त्यामुळे हा गुण सूनबाईंना मिळाला. नंतर बघून ठेवा काय ते. पुढचा प्रश्न, समुद्रात बोट समजा हलायला लागली आणि तुम्ही 2 बाजूला बसलायत, मुलगा मध्ये बसलाय, तर मुलगा या दोघांपैकी आधी हात कोणाला धरेल? सगळ्यांचं म्हणणं आहे सासूबाई. तुम्ही बोटीतनं जाताना लाईफ जॅकेट घेऊन किंवा बरोबर एक ट्यूब तरी ठेवा फुगवलेली. हा, ह्यांचं काय खरं नाही. हे सगळे बघा एकदम सासूबाईंच्या बोटीत पडले. त्याला हा गुण सासूबाईंना मिळाला. आणि आता पुढचा प्रश्न, या दोघींपैकी आज पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? 1 2 2 जणांचं म्हणणं आहे, 3 जणांचं म्हणणं आहे, 3 जणांचं सून, तर बाकीच्यांचं म्हणणं आहे सासू. मुलगा कोणाच्या बाजूने आहे बघा तिकडं.
पैठणीचा वेळ आल्याबरोबर दोघांनी बघा आपापली कामं हलकी करून टाकलेली आहे. यांचं म्हणणं बाई पैठणी विकत आणण्यापेक्षा घेतली तू. मग अशी आपण एक प्रश्न ज्याच्यावरून खूप चर्चा केली ते विधान असं होतं, सासूने सुनेवरती प्रेम करायलाच हवं का, किंवा प्रेमानेच वागायला पाहिजे का. याच्यावरती सासूबाईंनी आपलं ठाम मत दिलं, मग सुनेने दिलं आणि मग सगळ्यांच्या मनातली मतं आता या इकडे बंदिस्त झालेली आहेत. बघूया कोणाला किती गुण मिळालेले आहेत. आतापर्यंत गुण होते सूनगट 3 गुणांवरती आणि सासूगट 5 गुणांवरती. हे पहिलं मत सासूबाईंना मिळालं, अभिनंदन. 6 4 5 7 8 6 7 8 9 9 10 11 12 13 अरे वा, बरोबरीच चाललेत. 14 आता 2 मतं आपल्याकडे आहेत, एक माझ्या खिशात आणि एक इथे. हा, आता मला बघायचंय हे आधी बाबांचं मत. तिकडे किती मत आहेत? 14. बघूया बाबांनी मत कोणाला दिलेलं आहे. सासूबाईंना. आणि आता मुलाचं मत माझ्या खिशात आहे. हे मत मिळालेलं आहे मुलाचं सासूबाईंना. त्यामुळे सासूबाईंचा गट जिंकलेला आहे. झी मराठीकडून सासूबाईंच्या गटाला ही भेटवस्तू. 15 गुण झाले, त्यामुळे ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. बघूया कोण जिंकणार पैठणी. हे खूप महत्वाचं असतं. घरात सुद्धा नात्याचं लोहचुंबक आपल्याला बघायला मिळतं. ज्या पद्धतीने एकमेकाला पकडून असतात सगळे, तेच लोहचुंबक आता या खेळात आपण वापरणार आहोत. या काचेवरती काही पिना ठेवलेल्या आहेत. म्हणजे 1 2 3 म्हटल्यानंतर या बाजूनी सासूबाई आणि या बाजूनी सूनबाई. काचेच्या खाली लोहचुंबक आणि वरती पिन, आणि मग सरकवत सरकवत रेषेच्या पलीकडे आणून ठेवणार. मला बघायचंय की कोण सगळ्यात जास्त पिना गोळा करणार. तर सुरुवात करूया या खेळाला. वेळ आहे 2 मिनिटाची. 1 2 3. सासूबाईंनी किती गुण मिळवलेत बघूया. 1 2 3 4 5 6 19 20 21 22 26 27 28 ही गुणसंख्या सासूबाईंची आहे. आणि आता सूनबाईंची बघूया किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 13 14 15 18 19 20 24 25 26 आणि जिंकलेले या किनाऱ्यावर बसून मासेमारी करत होत्या आणि ह्या गेल्या होत्या डायरेक्ट बोटीने. पण या खेळातलं तंत्र महत्वाचं होतं. निकाल आपल्या समोर आहे. या खेळामध्ये सुनबाईंना साथ दिली ती बाबांनी. अभिनंदन. ही भेटवस्तू आपल्याला. तर सासूबाईंना साथ दिली त्यांच्या चिरंजीवानी. ही भेटवस्तू झी मराठीकडून आपल्याला. आणि निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरलेल्या आहेत सुनबाई. सुनबाईंना हे चांदीचं नाणं झी मराठी. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी.
तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी नमस्कार करतो. नमस्कार. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोसच्या पुढच्या भागात. नमस्कार.